माणकोल जिल्हा परिषद विभागाची ही सभा आहे। मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित असल्यामुळे प्रथम तुमच्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे या सभेसाठी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री श्रीयुत दीपकभाई केसरकर, सन्माननीय राजन तेली, सन्माननीय रवींद्र मडगावकर, सुश्री राऊत, सरपंच माणकोल श्री जी राऊत, उपसरपंच श्री संजय राऊत, माजी सरपंच, सन्माननीय राजन राऊत, माजी सरपंच, संजय शिरसाट, माजी सरपंच, अमित राऊत, सामाजिक कार्यकर्ते, श्री शैलेश माणकोळकर, विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि तरुण मित्र, लोकसभेची निवडणूक 7 मे रोजी होऊ घातलेली आहे। या निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर झालेलं आहे आणि म्हणून उमेदवाराचं नाव आपल्या सर्वांना माहित आहे आणि 3 पक्षाचा हा उमेदवार असल्याने त्याला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं, म्हणजे माननीय मोदी साहेब देशाचे पंतप्रधान हे 3ऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील आणि भारतात एक विकसित भारत, आत्मनिर्भर भारत मोदी साहेब बनवायला निघाले, त्याला साथ मिळेल। मला इथे आनंद वाटला या सभेला उपस्थित राहताना। की सभेच्या सुरुवातीला रवींद्र मडगावकर यांचं भाषण झालं आणि त्यांनी भाषण केल्यानंतर मला वाटलं आज आपल्याला इथे बोलायची काय आवश्यकता नाहीये। कारण असं आहे, आतापर्यंत गेले 15 दिवस मी कोकणात सभा घेतोय, इथून ते चिपळूण पर्यंत दोन्ही जिल्हे, पण एवढा आत्मविश्वासाने विश्वास व्यक्त करणारा फक्त असा रवींद्र मडगावकर। त्यांनी सांगितलं, दादा तुम्हाला इथे परत यायची आवश्यकता नाही, आम्ही 80-85% मतं देणार। त्याचा जोश पाहिला, नंतर धाट टाळ्या पाहिला तर मला वाटतं उत्साह मावळ भूक लागली म्हणून आमच्या रवींद्र मडगावकरला त्याच्या सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो। काम करावं तर असं करावं, पक्षाची निष्ठा असावी तर अशी असावी आणि म्हणून सर्वांना धन्यवादाबरोबर दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य माझं कुलदैवत रामेश्वरांनी द्यावं अशी प्रार्थना। जास्त येते का बोलावंसं वाटत नाही, बराच वेळ झालेला आहे, उद्या परत सकाळी 9 पासून सुरू व्हायचं आहे। पण सन्माननीय दीपक केसरकर त्याचं माझ्या अगोदर भाषण झालं आणि भाषण अतिशय चांगलं, विषयाला धरून आणि माझ्या उमेदवारीला पोषक असं भाषण झालं। मला आवाज बसलाय तरी मी यासाठी बोलतोय की चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म आहे, आपल्या साधू संतांनी हे तर सांगितलं। आणि म्हणून तुम्ही आज या माणकोमध्ये माझ्याबद्दल या पक्षाबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल चांगले उद्गार काढले, धन्यवाद द्याल। तुम्ही मला जो वेळ देताय, माझ्यासाठी जो वेळ देताय, आता तुम्ही ते सांगितलं, मी गाव आणि वाडी जाणार, स्वतःच्या निवडणुकीमध्ये कधी गेले नव्हते, पण मला घरी येऊन सांगितलं, दादा
मी आता फिरणार आणि वाडीवाडीवर जाणार आणि तुम्हाला मताधिक्य. आतापर्यंत या मतदारसंघात कोणी एवढा मताधिक्य जिंकला नव्हता, एवढी मतं तुम्हाला मिळून मन मोठं लागतं. दुसऱ्यासाठी काम करणं, दुसऱ्याला मोठं म्हणणं, दुसऱ्याच्या मोठेपणा त्याला मिळण्यासाठी प्रयत्न करणं, याला मन मोठं लागतं. आणि दीपकजी खरोखर मी आल्यापासून प्रचाराला मला चांगली साथ मनापासून देत आहे. साथच नाही, मार्गदर्शन पण करतात. माझ्यापेक्षा लहान आहे, माझ्यापेक्षा पदवी कमी म्हणते, पण मार्गदर्शन करतात. दादा चिडू नका, सगळं काय बरोबर होतं. आपला स्वभाव फरक असतो. काय करतो नागला नाही, काही गोष्टी मला पटल्या नाही होत, पण नाही तू इथे होणार, हे असंच चाललं. इथला स्वभाव असा आहे, तुम्ही शांत. आज दिवसभर माझ्या गाडीत बसून आहे आणि 2 वाक्य आता इथे उतरेपर्यंत बोलत. शांत राहा, चिडू नका. असं आहे चांगलं. एखादा माणूस चांगलं सांगत असेल ते ऐकणं आणि कार्यरत करणं हे आपल्यासाठी पोषक स्वतः. असं विसर खांडेकरांच्या एका पुस्तकात मी वाचलं. मानव ही लोकसभेची निवडणूक, वृत्तपत्रिकेवर फार काय पाहत असाल, लक्ष देऊ नका. वास्तव आम्हाला विचारा. मी 55 वर्षापेक्षा जास्त काळ राजकारणात आहे, वयाच्या 15 वर्ष. शिवसेनेत एकूण 40 वर्ष होतो, त्या उद्धव कुठेच नव्हता, कुठेच नाही. शिवसेना उभारी घेत होती. 1966 साली शिवसेनेला जन्म माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिला आणि उभारी देत असताना आमच्यासारखे 15, 16, 17, 18 वर्षाची तरुण, तेही कोकणातले, दिवस रात्र पक्षाला होऊन घेतलं होतं. जीवाची पर्वा न करता, न घराची पर्वा. आज जो ऐकत्या वेळावर नागोबा बसलाय ना, त्याच्या शिवसेनेसाठी काय काय कार्य नाही, काय काम नाही. अहो कार्य असतं ते. मनोहर जोशी नंतर मुख्यमंत्री करायची वेळ आली की साहेबांनी माझ्याऐवजी त्याला केलं असतं, मुलाला स्वतःच्या. नाही केलं साहेबांनी, मला मुख्यमंत्री केले. कर्तृत्व शून्य माणूस. आज जे टीका करतायत, आज मोदी साहेब 10 वर्ष देशाचे पंतप्रधान, 10 वर्षापेक्षा जास्त काळ गुजरातचे मुख्यमंत्री, भाजपचे नेते, देशात परदेशात भाजपचं ध्येय धोरणासाठी काम करणारे मोदी साहेब संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी, लोकांसाठी सेवा करण्यासाठी घालवलं त्यांनी. एक पण डाग भ्रष्टाचाराचा पैशाचा त्यांच्यावर नाहीये. त्यागे व्यक्तिमत्व आहे. एक पैशाचा इंटरेस्ट नाही. फक्त आपला देश आणि देशाची 140 कोटी जनता. भारत देश एक विकसित देश व्हावा आणि जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावर यावा. अमेरिका, चायना, चीन आणि भारत एक आत्मनिर्भर भारत बनावा, यासाठी त्यांचा प्रयत्न. बांधव माझ्याकडे 54 योजना माझ्या हातात आहे. मी यांना सांगेन याची कॉपी करा आणि प्रत्येकाला द्या. या 10 वर्षात मोदींनी किती योजना उल्लेख झाला. कोरोनाच्या काळात मार्च 2022 ला कोरोना आला. परदेशातून, चीन वगैरेतून आपल्याकडे आला. अनेक देशात, अमेरिका असो, ब्रिटन असो, चायना, लाखोनी लोक गेले. आपल्या देशात पण तसे कोरोनामुळे लोक आजारी पडले, मृत्युमुखी पडले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी नुसतं इथे मिळतात का वॅक्सिन, इथे मिळतात का औषधं मात्र आले नाही. आपल्या देशात पुण्यात निर्माण केले वॅक्सिन. त्याने आपल्या देशात, परदेशात 220 कोटी वॅक्सिन अख्ख्या जगात आणि आपल्या देशात दिले. बनवून इथे औषधही दिली, प्रत्येक राज्याला दिली.
महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्राचे कपाळ करंटे हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्यांनी ते औषधामध्ये टेंडर करताना 15% कमिशन खाल्लं. चौकशी चालू आहे. मोदींनी कष्ट घेऊन लोकांचे जीव वाचवले, केंद्र सरकारचे पैसे खर्च केले आणि इथे मराठी माणसांची महाराष्ट्राची जनते जीव जात असताना कमिशनच्या मागे आणि टेंडर रद्द केले. तो आणि त्याचा मुलगा. कुठे तुम्हाला मोदीवर टीका करायला काय संधी? चोरचे चोर आणि शिरजोर. गेल्या आठवड्यात दिल्लीला गेला शरद पवारांसोबत, राहुल गांधी बरोबर गेला मैदानात. रामलीला मैदानावर सभा झाली. काय म्हणाला आपण आपल्या मोठ्या माणसाबद्दल काय बोलत नाही, वरमान करत नाही, संस्कार आपले. मोदी वयाने मोठे आहेत, पदाने मोठे आहेत, देशात ते पंतप्रधान 10 वर्ष. काय म्हणतो? अब के बाद मोदी तडीपा. अरे त्यांच्या आशीर्वादाने मागच्या 14-19 निवडणुकीत तू युती केली, मग तुझे खासदार निवडून आले. आणि 5 पण आहेत का? मोदी कृपा. हे मोदींची कृपा. काही म्हणतो मोदींवर, अमित शहा म्हणतो. दुसरं त्याचं पिल्लू आहे ते कोण? सामनाचं संपादक संजय राऊत. टीका करताना काय चुकलं असेल टीका जरूर करा. वैचारिकता, बौद्धिकता कुठेतरी दिसून येते. शिव्या घालतात अक्षरशः. आणि आता आपल्याकडे मे मध्ये येणार शेवटी पत्रकार आहेत काही नाही, किती जण आहे तुम्हाला मी हेडलाईन देतो. हेडलाईन आता आपल्याकडे यायचं ठरलं तारीख 4-5 अशी शेवटच्या टप्प्यात या आला धरतात ना. लोकशाही प्रचार करायला उभा. पण आमच्या नेत्याला जर काय बोललात मीटिंग मध्ये, राष्ट्रीय महामार्ग 66 परत जाऊ देणार नाही. आमच्या नेत्यांना शिवाय घालून या भूमीतून आम्ही जाऊ देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र भूमी आहे. इथे निष्ठा शिकवली आहे महाराजांनी. आम्ही पक्षाच्या नेत्यांसाठी काही करण्यास तयार आहोत. यायचं तर ये, चांगलं बोल. आमच्या उड्या कर ना. मी आता गेला 34 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मी जे केलं ना 5% तर तुझ्या खासदारांनी केलं. मी मेडिकल कॉलेज माझ्या पैशाने आणलं. 450 डॉक्टर आज शिक्षण घेत आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. 1600 मुलं इंजिनियर होत आहेत. हॉस्पिटल 750 बेडचं सरकारी नाही. वृद्धाश्रम 55 वृद्ध आहेत तिच्यात. घरी मुलं सांभाळत नाही म्हणून आपला वृद्धाश्रम एरंडाजवळ. महिला भवन बघा तुम्ही. महिलांसाठी बचत गटासाठी प्रक्रिया उद्योग करावे. प्रशिक्षण आणि लोन सगळं आम्ही तिथून देतो. जिल्ह्यात पाणीचा प्रश्न, टँकर मुक्त जिल्हा, रस्ते, पाणी, वीज, शाळेत वर्ग आणि वर्गात शिक्षक. मी आणलं किती शाळा होत्या, वर्ग नव्हते. वर्ग असते तर शिक्षक नव्हते. अशी दैनीय अवस्था होती. अहो या आंबोलीला तुमच्या इकडे येतं आंबोली. मी पाहिलंय 5-5 किलोमीटर कशी कशी पाणी भरायला आमच्या आया बहिणी जेव्हा जात होत्या 90च्या काळात. साखर मध्ये येत नव्हतं. एप्रिल मे मध्ये पाण्याची टंचाई, वीज नाही. आता काय प्रश्न आहे? हे कोणामुळे? उद्धव ठाकरे. आताचा कोण उमेदवाराने नाव घेत नाही. काय केलं त्याला बघतायत नारायण राणे. काय सुचवायचं दाखव.
मी कोणाचे पैसे घेतले, गैरव्यवहार केले, कोणी जमीन घेतली, कोणी एक तरी कारण दाखवा. काय काय नाही म्हणे आजारी असतो, कशाने आजारी असतो. मी जर आता पण 15 दिवस सलग प्रचार करतोय. काय काय सांगायचं लोकांची दिशाभूल काय. मानतो मी तुम्हाला एवढंच सांगेन, त्यांच्या बोलण्यात येऊ नका. मला अजून या जिल्ह्यासाठी, कोकणासाठी, महाराष्ट्र देशासाठी काम करायची उमेद आणि माझी तयारी आहे. मी 2.5 वर्ष केंद्रीय मंत्री आहे, कॅबिनेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. 14 ते 15 महाराष्ट्राची खाती मी सांभाळली. विरोधी पक्ष नेता 6 वर्ष होतो महाराष्ट्रात. मला एक पद आहे. राजकारणात एवढी पदं कोणाला मिळत नाही, एवढी पदं मला मिळाली. मी माझं कर्तृत्व नाही, माझ्या आई वडिलांची पुण्य नाही. तुमचा प्रेम, तुम्ही जे म्हणालात मडगावकर, हे ऐकून आणि तुमचं प्रेम पाहून मी खरं भारावून जातो. या जिल्ह्यातली लोक कुठेही भेटू दे, दिल्लीला भेटू दे, कुठेही गेलं भेटलं, वयस्कर माणसं पाया पडतात ना, मला हे उसळून जावं. किती प्रेम देतात. मला असं कधी कधी वाटतं कोणत्या जन्मी की यांनी माझ्यावर केलेले उपकार मी फेडू शकतो, असा प्रश्न. एवढं माझ्यावर तुमचे उपकार 6 वेळा सातत्याने विधानसभेला निवडून दिलं म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्ष नेता झालो. आज जे काय केलंय ना, मी म्हणत नाही मी माझ्या हॉस्पिटल असं जे काय या जिल्ह्यातील लोकांसाठी किती केला तर कमीच आहे. तुमचे उपकार माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. बांधवांनो, भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमित जी शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी, एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या सगळ्यांनी मिळून मला हे निवडणूक लढवायला सांगितली. मी त्या सगळ्यांचा अतिशय उल्लेख. त्यांनी सांगितलं इथे नारायण राणेच हवे आणि नारायण राणे महाराष्ट्रात असायला पाहिजे, दिल्लीला असायला. आमचा रवींद्र मडगावकरने सांगितलं आम्ही मत 80-85% देणार. मला विश्वास आहे तुमची कार्यशैली, कार्य पद्धतीचे कार्यकर्ते, निष्ठा आणि प्रामाणिकपणा मला चांगला माहिती आहे. मागे 34 वर्ष झालेल्या निवडणुकीत मतदान मी पाहतोय आणि गेल्या 34 वर्ष तुम्ही पक्षात कामही मी जवळून पाहतोय. माझा विश्वास आहे, विश्वास आहे आणि तो विश्वास येणाऱ्या वर्षांमध्ये मी सार्थक केला. 10 वर्षातल्या खासदारांनी 10 वर्ष निवडून आला. माननीय मोदी साहेबांचं नाव सांगू, कारण बीजेपीचा सपोर्ट होता. शिवसेना बीजेपी एकत्र होती तेव्हा 14-19 निवडणुका झाल्या म्हणून निवडून आला होता. हे उद्धव ठाकरेचं श्रेय नाहीये. तुम्ही काम सांगा, अमुक काम केलं, लोकहिताचं काम केलं, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, उद्योग धंदे, नोकरी किंवा रोजगार काय केलं. मी दोडा मारला, माहिती सांगितलं, पण रिपीट करत नाही. मी उद्योग आणतोय. 1400 एकर जमिनीवर मेडिकल इक्विपमेंट मशिनरी बनवणारे कारखाने आणतो, जवळपास 500-600. रिंग रोडचं काम सुरू झालंय आणि तिथे काम करण्यासाठी आमच्या तरुणींसाठी ट्रेनिंग सेंटर ओरसला सुरू केलाय. TC म्हणतो आम्ही, MSCB तर्फे 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर. इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगचं प्रशिक्षण देणार ट्रेनिंग सेंटर कोसरगाव. तिथे शिकला, प्रशिक्षण घेतला, तिथे कारखाने झाले, ते इथल्या इथे नोकरी मिळावी हे माझे प्रयत्न आहे. अनेक उद्योग मी आणण्याचा प्रयत्नात आहे. दुसऱ्या बाजूला आमचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं जर्मनीला नोकरी ज्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी जाऊ. इथे 30,000 मिळत नाही, तिथे 3 लाख मिळतात. चांगली
पण पैसे मिळाल्यानंतर परत भारतात या. तिथेच राहा. पैसे मिळाले का आई वडिलांना विसर पडतो. साखर माना असेल दुसऱ्यांबद्दल बोलतात तुम्ही अपवाद असाल. बरोबर की नाही? होय म्हण असो. तर येणारी निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. मोदींसाठी, हा देशासाठी, देशातील 140 कोटी लोकांसाठी, देश आणि महाराष्ट्र राज्य आणि कोकण सर्वांनी विकसित व्हावा. सुबत्ता इथे यावी. नोकरी धंदे व्यवसाय याच्यामध्ये आपल्याला प्राधान्य मिळावं. कोकणी माणसाला मिळावं आणि कोकणी माणूस या देशातील एक सुखी आणि समाधानी माणूस म्हणून त्याचं नाव सर्वत्र घेतलं जावं अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. शेवटी स्वच्छ जे काम मी केलं भविष्यामध्ये मी याहीपेक्षा उज्ज्वल काम अति गतीने कोकणाची प्रगती आणि रोजगार निर्मिती करेन एवढाच विश्वास देतो. तुम्ही मताचा विश्वास दिला, मी उत्कर्ष आणि प्रगतीचा विश्वास देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.